तुझी हाईट पण तशी सूट होते. आणि कुंदन तुझा संघ सुद्धा जबरदस्त आणि तुला इथे बोनस पॉईंट मिळाला. भाग्यशाली केले तुम्ही लॉट्समध्ये आणि आता तुम्हाला ही क्वार्टर फायनल म्हणजे क्वालिफाय मुकाबला जिंकायचा आहे. ह्या संघाविरुद्ध कधी 2 हात केले त्या अंगामध्ये पीसी संघाविरुद्ध? हो झालेली, कुंद्याला मॅच झालेली आमची. काय निर्णय होता? ते जिंकलेले. मग आता अपेक्षा करू की वचपा काढण्याचा प्रयत्न असेल की नॅचरली खेळाल? नाही, वचपा काढायचा प्रयत्न असेल. तुमच्या पाठीमागे विशालजी पाटील साहेबांचा हात आहे, आपले बिझनेस उद्योजक प्रशांत पाटील, माफ करा, खंडवलचे. हो नक्की. त्यांची एक स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे आणि आता संघामध्ये काय बदल करायची इच्छा आहे? काय नाही. कशी स्पर्धा वाटते सौरदेव चषक किरवलीची? खूप छान. वा, उत्तर म्हणजे अगदी एस नो अशीच पाठ केली आहेत कुंदनने. व्हेरी गुड. तर टॉस जिंकला आहे विहाना स्पोर्ट्स कॅप्टन विनय पाटीलने. त्याने निर्णय घेतला आहे तो बॉलिंग करण्याचा. जाऊया आपण कॉमेडी बॉक्समध्ये आणि निमंत्रित केले बॅटिंगसाठी ते आपण पाहतोय जय हनुमान खांडवल बी संघाला. कॉमेडी बॉक्समध्ये विजय योगेश पाटील सर आणि पाहुण्यांचा आपण इथे शुभ सन्मान घेतोय. धन्यवाद. जरूर आपण पाहू शकला या ठिकाणी खांडवलगावचे युवा उद्योजक सन्माननीय विवेक शेठ पाटील आपल्यामध्ये आता उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी सौरदेव चषकामध्ये आपण संपन्न करतोय. गणेशजी भजागे यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण इथे संपन्न करतोय. उबदार माझी शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करूया. धन्यवाद. तदनंतर पाहू शकाल इताडेगावची समाजसेवक, किरोलीगावचे समाजसेवक सुरेशजी दिघाडकर आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. गणेश भजागे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान इथे मात्र संपन्न करीत आहोत. आलेल्या सर्व पाहुण्यांचा आम्ही या सौरदेव चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि जाऊया आपण पुढील सामन्याकडे. खांडवल गावातील एक संघ जरूर पराभूत झाला, परंतु दुसरा संघ सध्या आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. मिस्टर प्रशांत पाटील पुरस्कृत संघ जय हनुमान खांडवल ब आणि विवेकजी पाटील आमच्यापासून रजा घेत असताना. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. येस, थँक्यू सो मच. धन्यवाद सर्व पाहुण्यांचं, प्रेक्षकांचे आभार. बघा प्रेक्षक दाखवले जातात आपल्या स्क्रीनवरती पाहू शकता. हे स्टॉल्स आणि या छत्र्या, स्टॉलच्या छत्र्या अगदी जत्रा ही किरोलीच्या गावची असं म्हणू शकतो आपण. असं चित्र पाहायला मिळालं की जणू काय एखादी जत्रा भरली, एखादा मोठा कार्यक्रम सुरू आहे असं आपल्याला प्रचित येत असते. आणि ऑनलाईन प्रेक्षकांना सुद्धा हे पाहून आनंद होत असतो. आणि स्पर्धेमध्ये रंग भरलेत आपल्या पूर्ण क्रिकेट वीरांनी. बघा एका बाजूला आपलं श्री श्रावणीचं देवस्थान स्थळ दाखवलं जातं किरवलीचं आणि त्यांच्या नावाची स्पर्धा, ज्या देवानी आपल्या सर्व किरवलीकरांना कोरोना काळामध्ये सुद्धा वाचवलं होतं असे देवस्थान पाहतो आपण. श्री क्षेत्र किरवली सावरीदेव देवस्थान आणि त्याच देवस्थानाच्या आजूबाजूला असले सुंड क्रीडांगण. थोडक्यात म्हणजे ह्या देवस्थानाला सुद्धा इतिहास आहे आणि या किरवली गावाला सुद्धा इतिहास आहे. संस्थाला पावणारा देव सावरी देव, नवसाला पावणारा देव. येस, सर्वांना पावणारा, नवसाला पावणारा देव. आणि आपल्या नशिबाची साथ असली की आपलं नवस सुद्धा आपलं पूर्ण होत असतो. जाऊया आपण या सामन्यामध्ये कोण कोणाचे नशीब अजमावेल त्या ठिकाणी सुरुवात झाली आहे. अगदी मोठा फटका सजवलाय विनय पाटील आणि दुसऱ्या बाजूला योगेश्वर पाटीलचा बॅटल सुरू झालाय. पहिलाच फेकला षटकार योगेश्वर पाटीलने. योगेश्वर पाटील नॉट आउट. 114, 114 धावा नॉट आउट. असंच म्हणायची वेळ आली आहे. जणू काय सकाळी उतरलाय तो आधी कसोटीचा ड्रेस धारण केलाय, सकाळपासून अगदी उतरला आणि विकेटच देत नाहीये, तुटून पडलाय. 114 नॉट आउट. धावसंख्या सुरू झाली 6 वरती टीम जय हनुमान खांडवल ब. विनय पाटील राऊंड द विकेट. हा चेंडू मस्त स्विंग अँड मिस. अगदी मिडल स्टंप होती चेंडू होता आणि काय टर्न झाला बघा. सुरेख चेंडू हाताला, डोक्यावरती हात बघ किती उंच उडी घेतली. ऑलरेडी 6.5 फूट हाईट आहे विनय पाटीलने. उंच उडी घेतला तर असं वाटतं की त्याच्या समोर एखादा जिराफ सुद्धा फिका पडावा, इतका जबरदस्त त्याला हाईट लाभलेली आहे विनय पाटीलला. आणि त्या उंचीचा तो फायदा उचलतोय. बॉलिंग असो किंवा बॅटिंग असो तो फायदा उचलतोय. फुल टॉस टर्न केलाय, पॅडल स्वीपचा हा नमुना पेश केलाय पंचाच्या डाव्या बाजून जात असताना आणि फिल्डर पोचण्याच्या अलीकडे 4 रन.
आणि असं वाटतं की ज्या हनुमान खांडवल बाला इथे आवडणारी बॅटिंगच मिळाली की काय शेवटच्या सामन्यामध्ये. आणि कारण ते टॉस जिंकले की बॅटिंगच घेतात आणि तसं त्यांना मिळाले मनासारखं. आणि मनासारखं मिळालं की कोणाला आवडत नाही हो. मनासारखी सौभाग्यवती असावी, मनासारखा नवरा असावा, मनासारखं खेळ असावा, मनासारखा ग्राउंड असावं, मनासारखा आपला खेळ असावा, मनासारखे आयोजक असावे, मनासारखी स्पर्धा असावी आणि मनासारखं किरोली गाव असावं. हो उडवलाय, बल्ले में धार है, अरे ये चीर दे ऐसी तलवार है, जबरदस्त जेड दिया छक्का. योगेश्वर पाटील ऑन फायर. गावाला जाऊ, सावरी देवाला पाहू, गिरवली गावाला जाऊ, माझ्या देवाला पाहू, गिरवली गावाला जाऊ, सावरी देवाला आणि मनासारखं प्रेम पण असावं. आणि आज प्रेमाचा दिवस आहे, व्हॅलेंटाईन डे असं सकाळी योगी सरांनी सुद्धा उल्लेख केला. ते सुद्धा विसरून जाता कामा नये. मनासारखं प्रे कर, मनासारखे पीएससी असेल तर मग ते प्रेम सुद्धा अगदी अचंबित करणार असतं. पण ह्या फटक्यामध्ये प्रेम आहे. योगेश्वर पाटील होते, अनेक फॅन इथे जडलेले आहेत, त्याच्या प्रेमात पडलेत, त्याच्या फटक्यांच्या प्रेमात पडलेत. फेकून दिलाय आणि चेंडू जातोय आता त्याच्या प्रेयसीला भेटायला. अगदी खांडवलच्या आजूबाजूला फेकला षटकार योगेश्वर पाटीलने. बीमरसाठी रिव्ह्यू सुद्धा मागितलाय. पंचांनी इथे सिग्नल दिला की चेंडू हा फुलर लेनचा होता. ओव्हर द बेस्ट आहे की नाही चेक करावं लागेल. यस, देवाला पाहू, गिरवली गावाला जाऊ. या आमचे लेफ्टी विनोदजी पाहतीलच. हा फुलर लेनचा फुल टॉस होता आणि लिहिल्या त्याला फेकून दिलं होतं बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने. अगदी लांब लांब दूर दूर लांब लचक षटकार खेचलाय योगेश्वर पाटीलने. तो आता नॉट आउट आहे. ह्या इनिंगमध्ये तरी 5 चेंडूमध्ये तब्बल 3 षटकार 1 चौकार मारलेला आहे. म्हणजे थोडक्यात 22 धावा आधीच्या 108 एकूण 130 धावा नॉट आउट योगेश्वर पाटील. आमचे सन्मान्य सुरेश दिगाडकर सुद्धा जाम खुश झालेत. काय बॅटिंग करतात पोरं. आणि शेवटच्या सामन्यामध्ये हीच मजा असते. नोचा इशारा, यस बिमार. आणि पंचांनी सिग्नल दिला. दैवत वेलेकर आणि उमेश केने गुड पॉइंट, गुड अंपायरिंग, डॅसिंग बॅटिंग, फ्री हिट, उघडा डोले बघा नीट. आता योगेश्वर पाटीलवरचे जे प्रेम करणारे त्यांनी सुद्धा डोळे आता वटारून पाहायची इच्छा दाखवली असेल. काय खेळतो आपला लाडला, जबरदस्त अगदी दे धनाधन बॅटिंग, धूमधडाका लावलाय सकाळपासून. धावांचा हल्ला बोल, धावांचा पाऊस पाडलाय. सोळो की पळो करून सोडले बॉलर्सला आणि फिल्डरांना. फिरिटचा चेंडू यावेळेला सुद्धा अगदी शफल झाले होते, परंतु त्याला फॉलो केलं विनोद पाटीलने. विनय पाटीलने स्टान्स बघितला, शफल होताना पाहिलं आणि बरोबर ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू तो अगदी गुडलेनचा टप्पा टाकला. बघा रिप्ले दाखवला जातोय. बाहेर निघाला होते, पूर्णपणे पूलचा पवित्रा घेतला होता, पण तो चेंडू उसळी घेऊन गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि सुटकेचा निश्वास टाकला कारण फ्रीट होता. डॉट चेंडू बघितला. धावसंख्या 23. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. मिड ऑफच्या जवळून चेंडूला काढला आणि लॉंग ऑफला सुद्धा बीट केले. हातातून चेंडू निसटलाय. तिथे आपण पाहतो आणि पंच सांगतीलच. नंतर कव्हरिंग केलं त्या ठिकाणी फिल्डरने, पण तो तिथे दर्शवलं जाईलच. सेव्ह केलेला आहे. हातातून चेंडू निसटला होता पण तो सेव्ह झाला तिथे. बघा हे दृश्य पाहू शकता अगदी स्लो मोशनमध्ये. आणि हा चेंडू नशिबाची साथ की हातातून निसटून सुद्धा बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाहीये. अशा प्रकारे इथे पहिलं षटक समाप्त झालं. धावसंख्या प्रेक्षक पाहतो आपण अगदी तुफानी झोकास सुरुवात केली आहे. जे हनुमान खांडवल ब संघाने एक गडी बाद नाही 25 वर. आणि जरूर आपण जर पाहिलं तर ALPLचा आपण जर विचार केला तर पर्व दुसरं आहे. आणि या दुसऱ्या पर्वामध्ये योगेश्वर पाटीलची मात्र जरूर संजय स्पोर्ट्स सावंत संघाने मात्र खरेदी केली. आणि जरूर त्यांची कर्णधार किंवा मॅनेजर डायरेक्टर म्हटलं तर वावगट राणे कैलास पाटील यांच्या वतीनं जय हनुमान खांडवल ब संघाला आणि स्पेशली योगेश पाटीलला शुभेच्छा दिल्या. धन्यवाद कैलासजी पाटील. आपलं सुद्धा मी स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. सध्या ALPLच्या त्या स्पर्धेच्या माध्यमातून बिझी आहेत, परंतु ही सामना आवर्जून ते पाहत आहेत. आणि त्यांनी गणेश बजाज यांचं सुद्धा मात्र भरभरून कौतुक केलेलं आहे. हो नक्कीच. कारण ह्या परिसरामध्ये अशी कमिटी स्थापन झाली की त्या कमिटीमध्ये सर्व काय गोष्टी आहेत. असं आपण कमिटी कधी पाहिली नाही योगी सर, परंतु काय ते 7 हिरे आपले 7 स्टार लक्ष देत आहेत. आणि या ठिकाणी लक्ष देणारा लक्षवेधक फटका ठोकलाय. मी सुद्धा थांबणार नाहीये. जर एका बाजूला योगेश्वर पाटील निबंध लिहितोय तर मग एखादी माझ्या कवितेसाठी कविता का लिहायची नाहीये. निखिलने मायना चौकार. गिरवली गावाचा सावरी देवहा, गिरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी. जबरदस्त तिथे जागा बनवली. क्रीजचा वापर केला. फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये
तिथे चौकार लगावला, चांगला चेंडू पिक केला होता बॅट्समन निखिलने. धावसंख्या लखलखती होत असताना निखिलने सुद्धा खिळखिळी करण्याचा प्रयत्न केला इथे आणि तुटून पडलाय. धावसंख्या पोहोचवली त्यांनी 29 वर, नॉट आउट. बिनबाद 29. यावेळेला टर्न केला, पुन्हा एकदा चेंडू त्या दिशेने जातोय, जणू काय ऍक्शन रिप्ले. फिल्डर तिथे आहे लॉंग लेगच्या दिशेने, तिथे कव्हरिंग केलं आणि पाहता पाहता तिथे एकच धावे ते रोखलं गेलं. अगदी ब्रेक लागवायला योगेश्वर पाटील आणि निखिलने स्वतःवरती. धावसंख्या 30 वर. पुन्हा केपी सरांचा मेसेज येतोय की सर अगदी जबरदस्त स्पर्धा इथे रंजकता निर्माण करते. पहिला दिवस काय सुरेख क्रिकेटनी ते साजरा होतोय. त्यांच्या माध्यमातून साई सेठ बजागे, गणेशजी बजागे आणि पूर्णपणे सावरीदेव स्पोर्ट्स क्लबला शुभेच्छा आलेल्या आहेत. जबरदस्त अगदी नियोजनबद्ध आयोजन केलंय आणि ही स्पर्धा ते अगदी वेळेत वेळ काढून बघतायत, कारण पूर्णपणे आमचे ते मॅनेजमेंट सज्ज झालं APL साठी. पण तरी सुद्धा त्या वेळातून वेळ काढून आमचे 7 स्टार एका ठिकाणी बसून, एका अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये बसून ते 7 स्टार या स्पर्धेचा आनंद घेत असताना KP असतील, लखन पाटील तिथे आहेत, अनंता केणे आहेत, तसेच राकेश दिगाडकर सुद्धा आहेत तिथे, अजित पाटील बसलेले आहेत, बाळा मीर सुद्धा बसलेत. हे सर्व अगदी पूर्णपणे डोळे वटारून पाहतायत या स्पर्धेकडे. आणि LB लाईव्ह त्यांनी चालू केली आहे आणि काय म्हणतात की सुंदर अगदी प्युरिटी श्युरिटी क्वालिटी आहे निवृत्ती बजागेची. आणि स्पर्धा सुद्धा तितकी छान होत असताना धावसंख्या अति सुंदर 30 वर. हो, या वेळा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर वाईड यॉर्करचा प्रयत्न केलेला फिल्डर आहे वाईडीस, लॉंग ऑफला कव्हर करतोय आणि योगेश्वर पाटील इथे अगदी समजदारी सुद्धा दाखवतोय. बघा, यालाच म्हणतात आक्रमकतेच्या सोबतीला संयम राखणं. तसं एका नाण्याच्या दोन्ही बाजूंना महत्त्व आहे, छापा आणि काटा. तसं आपल्या जीवनामध्ये किंवा कुठल्याही खेळामध्ये आक्रमकतेच्या सोबत तुम्ही संयम जर राखला तर तुम्ही अगदी उंच भरारी घेऊ शकता आणि यशाला तुम्ही गवसणी घालू शकता. ती क्षमता दाखवली योगेश्वर पाटीलने. अटॅकिंग मुवमेंट विथ अगदी पेशन्स. धावसंख्या 31 वर. भरपूर क्रीडा रसिक आता मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यामध्ये पाहू शकाल जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक साहिल पारदी, याचकडून सुद्धा जय हनुमान खांडवल बस संघाला आणि सिक्सर किंग ऑफ खांडवल मिस्टर योगेश्वर पाटील यांना मात्र शुभेच्छा येत आहेत. आणि शुभेच्छेचा वर्षा होता सर पाहू शकाल या ठिकाणी ऑज वेल, कारण या ठिकाणी पाहू शकाल मिस फिल्डिंग झाली आणि चेंडू फरार बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा, उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. नक्कीच थाटामाटात सावरी देवाचा थाटमाट आणि अगदी नवसाला पावणारा देव. आणि इथे असं वाटतं की तो थाटमाट इथे दाखवलाय. जे हनुमान खांडवल बनी. धावसंख्या पोहोचवली 35 वर. पुण्याचा चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूला टर्न केलं, अगदी लवकर पीक केलं होता पण तो उडवता आला नाही. चेंडूला आलं तर कार्पेट ड्राईव्ह केलाय. ऑन साईडला पाहतो आपण व्ही शेपमध्ये खेळत असताना वाडीस लॉंगांना कव्हर केलं आणि सिंगलवरती सुद्धा भर दिला जातोय. चौकार 2 आल्या षटकामध्ये, 3 सिंगल आल्या. मानव नावाचा गोलंदाज षटक हाताळतोय. धावसंख्या बरोबर आहे ती आता 35 वर. 35 ऑन द बोर्ड विदाउट एनी लॉस. षटक क्रमांक इथे दुसरा हे मानवचं सुरू. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील. 4 षटकांचा क्वार्टर फायनलचा मुकाबला आपण पाहतोय. सावरीदेव चषक 20-25चा पहिला दिवस अगदी थाटामाटामध्ये जल्लोषपूर्ण आनंदाने उत्साहाने क्रिकेटच्या सौंदर्याने पूर्णपणे साजरा होत असताना पहिल्या दिवसामध्ये स्पर्धा अगदी लोकप्रियतेचं उंच शिखर गाठत आहे. शेवटचा चेंडू योगेश्वर पाटील सुद्धा उंच शिखर गाठतो. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. ओव्हर पिचला सरळ बॅटनी ड्राईव्ह केलं होतं. स्क्रीनच्या समोर फ्लॅट सिक्सर योगेश्वर पाटीलचा. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात, वाट बघतोय र. थँक्यू. धावसंख्या 2 षटकाची समाप्ती 42 वर. 9 चेंडूंमध्ये तब्बल 31 धावांचा पाऊस पाडलाय. अधिक 108 आधीच्या, ज्यामध्ये पहिल्या सामन्यामध्ये 56, दुसऱ्या सामन्यामध्ये 52 आणि आता पण तिसऱ्या सामन्यामध्ये करेल का हा अगदी जबरदस्त हुकमीचा एक्का आणि अर्धशतकाची हॅट्रिक करेल का प्रेक्षको. वाजवा टाळा एकदा योगेश्वर पाटीलसाठी. जबरदस्त सितारा. हा तारे जमी पर असल्यासारखा वाटतोय. जर हॅट्रिक पूर्ण केली ह्या अर्धशतकाची तर साहिल पारदी युवा उद्योजक जांभूळ पाटील त्यांच्या माध्यमातून मोठं बक्षीस कॉमेंट्री पॅनलसाठी ते सुद्धा आले.
का त्याचं कारण की आम्ही त्यांना उत्साहित करतोय, प्रोत्साहित करतोय आणि एका बाजूला आपले हर्ष पारधी सुद्धा काश्मीरच्या इथून ही स्पर्धा बघतायत, त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्यात. बघा खेळाडू कक्षामध्ये सगळं त्या ठिकाणी अगदी आनंदाचे फवारे, आनंदाचे डोहाळे फुटलेत की काय खेळतोय आपला हा लाडका भावा. क्या बात आहे. तुझ्या खेळाचा वाटावा नेहमी हेवा असा लाडका भावा खेळतोय योगेश्वर पाटील, सोबतीला निखिल. आणि निखिल ऑन स्ट्राईक नाव. यावेळेला रिवर्सचा पवित्रा घेत असताना इथे फटका मिस झाला आणि इथे डॉट चेंडू आलाय. धावसंख्या 42 वर. नॉट आउट 31. 19 धावा दूर आहे, करू शकतो. 3 ते 4 फटक्यांची कमाल असेल, पण त्याची आज फटकेबाजी कमाले धमाल झाली आहे मिस्टर योगेश्वर पाटीलची. हो मी पण थांबणार नाहीये. उंच जातोय, लॉग ऑफ चेंडूच्या खाली आलाय, जेल सोडलाय तिथे. आणि ओ सांभाळ बेटा, सांभाळ बेटा, असं नको करू यार. पाणी द्या, पटकन पाणी द्या. इतका मोठा जीवांचा आकार नका करू यार. आधी स्वतःला सांभाळा प्लीज. खाली बस. हवा त्याला कोंडू नका, त्याला हवा द्या. थोडीशी पाठ मळा, त्याची पाठ चोळा. गणेश दादा ओके बी कॉन्फिडंट. अरे आपले ग्रामीण खेळाडू आहेत हे, का असे नाजूक नाहीयेत, हे का शरीक प्लेअर नाहीयेत. आपले अगदी जबरदस्त स्टील बॉडी असलेले आहेत. अगदी स्ट्रक्चर आमच्या कॅमेरामॅनच्या मधून तो आला. सांभाळा, चौकार आला तो, पण तो प्रयत्न अतिशय लाजबाब होता. 100% डेडिकेशन. जीव घेण्या इतका तुम्ही हे करू नका, म्हणजे थोडक्यात की जीवाची बाजी नका लावू प्लीज. ओके थोडा आराम कर, 1-2 ओव्हर जरा आराम कर तू. जितक्या वेगाने चेंडूला तितक्या वेगाने तो सुद्धा इकडे अगदी बाउंड्रीच्या बाहेर त्यांनी सूर मारला होता. स्वतःच्या गावासाठी, स्वतःच्या नावासाठी माणूस काय करू शकतो बघा. मानव होता तो, मानव. येस, त्यांनी षटक सुद्धा चांगला हाताळलं. दुसरं 17 धावा दिल्या. धावसंख्या 46 वर. 0 बाद. काय बॅटिंग होते, जबरदस्त बॅटिंग. अफलातून, फॅन्टॅस्टिक, मार्वलस, ट्युरिफिक, ग्लोरियस, डिलाइटफुल बॅटिंग फ्रॉम जय हनुमान खांडवल बी. पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली ती योगेश्वर पाटील या अगदी नायकाने. तो नायक हिरो बनलाय, परंतु तो खलनायक बनला समोरच्या टीमसाठी. ज्याच्या समोर आला तो त्याच्यासाठी खलनायक बनला, कारण लागोपाठ तिसरी मोठी इनिंग तो इथे साकार करतोय. 9 मध्ये 31 वरती खेळतोय. आणि निखिल सुद्धा आता पूर्णपणे तळपलेला आहे, ज्याने 4-1-4-1-4 अगदी 5 चेंडूमध्ये 3 4 आणि 2 सिंगल, 15 धावा, 14 धावा जवळपास त्याने उभ्या केलेल्या आहेत. जबरदस्त क्रिकेट. आणि क्रिकेट हे बघून प्रेक्षक सुद्धा अगदी पूर्णपणे किती आनंदित झाले बघा. काय तो प्रयत्न होता त्या खेळाडूचा, म्हणजे बॅटिंग पण बघताय आपण, बॉलिंग बघताय आणि फिल्डिंग सुद्धा तितकीच लाजबाब. पुढचा चेंडू जागा बनवते, पूर्णपणे पॉज घेतला, वेळ मिळाला आणि बॅकवर्ड खेळला. फिल्डर आहे त्या ठिकाणी, तो फेकी करेपर्यंत आता योगेश्वर पाटीलला स्ट्राईक मिळालेली आहे. परंतु त्या दरम्यान पाहतोय की सिंगल आली. धावसंख्या 47 वरती. एकही गडी बाद नाही. 30 षटकातील 2 चेंडू पडलेत. जरूर जय हनुमान खांडवल बस संघाला या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. योगेशजी पाटील जे युवा उद्योजक आहेत खांडवलगावचे, त्यांच्या मातोश्री विद्यमान सरपंच आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की जरा तुम्ही आजच्या दिवसातून जर क्वालिफाय झाले तर तुमच्या संघाला सरपंच मॅडमच्या माध्यमातून आधी योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक तुमच्या टीमला दिलं जाणार आहे. आणि जांभूळपाडा गावचे युवा उद्योजक मिस्टर हर्षद पारधी हे सुद्धा ऑनलाईनच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत. आणि त्यांनी सुद्धा मात्र जय हनुमान खांडवल बस संघाला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. 4 षटकांचा सामना आहे आणि आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत. ठीक आहे, करेक्शन केलंय. पहिला डॉट होता, हरकत नाही. नो प्रॉब्लेम. आदमी सॉरी बोला तो झगडा खतम, डॉक्टर सॉरी बोला तो आदमी खतम. धावसंख्या 47. हो, समजदारी. फक्त चेंडूचा त्या ठिकाणी सन्मान केला. ओव्हरपिच होता, वाईड ऑफ द ऑफस्टिक, आणि त्याला ओव्हरपिच घेऊन फक्त बघा स्टान्स दाखवते बॅट्समन. ही समजदारी त्याच्याकडे आहे.
अगदी तरुण खेळाडू आहे, उंचपूर आहे योगेश्वर पाटील, पण काय त्याचे भन्नाट फटके बघितले आणि त्याचा क्लास, त्याची शैली, त्याचे पुस्तकी फटके, त्याचे हाहाकार माजवणारे अनऑर्थोडॉक्स फटके सुद्धा बघितले अगदी. आणि फटका तो मेरिटनुसार मारतो हे सुद्धा आपण त्याची बॅटिंग बघितली. अशी बॅटिंग बघण्याजोगे माणसाला खूप आनंद मिळत असतो. वारंवार बघण्यासारखी त्यांनी बॅटिंग. धावसंख्या संघाची 48 वर. निखिलच्या या बॅटमधून तिथे बॅटची कट होती, विकेट किपरने आता सूर मारला. त्यांनी सुद्धा दाखवलं की मी सुद्धा 100% माझ्या संघासाठी देण्यासाठीच आलोय. या ठिकाणी एक धाव पूर्ण केली. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे संपूर्ण 49 शून्य बाद. चेंडू झाले ते 5. अजून एक चेंडू लेफ्ट आहे या षटकातील. गोलंदाज मयूर हाताळतोय. आधीच्या सामन्यामध्ये मयूर हा स्ट्राईकला यायचा बॉलिंगसाठी, परंतु या ठिकाणी बदल केलाय आणि तो बदल इथे त्यांना अगदी नुकसानदायक ठरलाय. कधी कधी स्ट्रॅटेजी आपण बनवतो किंवा बदलतोय त्याचं कारण कधी कधी आपल्या मनात वेगळं चालतं, पण तो आपला जो मोमेंटम प्राप्त झालाय तो कधी आपण गमवून द्यायचा नसतो. कदाचित त्यांना हे मोठं नुकसान मोजावं लागतंय. ही त्यांची रणनीती त्यांनी जी बदलली त्याचा पुरेपूर फायदा उचलला तो योगेश्वर पाटील आणि निखिलने. योगेश्वरचा हा मोठा, ओ माय गॉड, चेंडू उडाला आकाशी. मुंगी नव्हे, चेंडू उडाला आकाशी. चेंडूची झाली गोटी आणि पडला धावांचा पाऊस. इथे पूर्णपणे इथे ढगाला इथे लागली कळ आणि इथे धावा थेंब थेंब गळ. षटकार. आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सपनानं आईलाय आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा. एकूण धावसंख्या इथे 55 आणि योगेश्वर पाटीलची धावसंख्या झाली ती 37. नॉट आउट. अनस्टॉपेबल. अनस्टॉपेबल. अगदी न थांबणारा खेळाडू. येस 38 नॉट आउट. 38 धावा आणि 11 चेंडू फेस केले त्याने आतापर्यंत. पहिलं अर्धशतक ठोकलं होतं 13 चेंडूमध्ये 56 आणि आता तो त्या ठिकाणी वाटचाल करतोय तिसऱ्या अर्धशतकाकडे. हा अगदी इतिहास घडेल योगी सर असं मला वाटतं की एकाच दिवसामध्ये एकाच टुर्नामेंटमध्ये एकाच खेळाडूने नॉनस्टॉप अनस्टॉपेबल आणि बॅक टू बॅक ते सुद्धा एकही तिथे मध्ये कुठे काय त्यांनी अडसर ठेवला नाहीये. एकदाही तो तिथे ढासळला नाहीये. अगदी बॅक टू बॅक नॉनस्टॉप तो हॅट्रिक जर करू शकला तर पहिल्यांदा असं टेनिस क्रिकेटमध्ये घडेल. माझ्या डायरीत सुद्धा नोंद करेन ती योगेश्वर पाटीलची. पण त्यांनी लाजबाब कामगिरी केली आहे. ओ मी थांबणार नाहीये. मी का थांबेन. मी पण निखिल आहे. मी सुद्धा खिलखिली करून ठेवण्याची क्षमता ठेवतोय. ठोकला षटकार अगदी व्यासपीठाच्या वरून. हल्ला बोल, हाहाकार, येलगार, ललकार निखिल आणि योगेश्वर पाटीलची. अजून एक फेकला षटकार. धावसंख्या 62 61 61. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा. पार्टनरशिप बघा, पार्टनरशिप. निखिल नॉट आउट 22 9 चेंडूंमध्ये आणि योगेश्वर 11 चेंडूंमध्ये 38. पार्टनरशिप. क्या बात आहे. कॉन्ट्रीब्युशन सॉलिड इथे दाखवतात आमचे स्टॅटिस्टियन्स. 61 धावांचं कॉन्ट्रीब्युशन 20 चेंडूंमध्ये तब्बल. सॉलिड. अगदी असं झालं की गणेश दादा तुमच्या मैदानावरती फिल्डिंग करणाऱ्या संघाची अवस्था अशी झाली आहे, सासऱ्यासारखी अवस्था झाली. त्यांच्याकडे 2 जावई आलेत, ते तुटून पडलेत. त्यांना डाळ, मुंडी, वजरी, मटण, चिकन सगळ्या कोंबड्या पाहिजेत. मला वाटतं आरडी सरांची पोल्ट्री पण खाली करायला घेतले त्यांनी. आम्ही सासूवाडी सोडणार नाही, आम्हाला पाहिजे ते पाहिजेच, तोपर्यंत आम्ही घर सोडणार नाही अशी अवस्था केली आहे या दोन्ही पण जावयांनी. यावेळेला खोलट टप्प्याचा मारा वाईड यॉर्करचा प्रयत्न केला होता, सक्सेसफुली हाताळला गोलंदाजाने. नाही ते एक डॉट आला बराच वेळानंतर षटकारानंतर. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या 61 वर. 61 ऑन द बोर्ड. अगदी हल्ला बोल, आहाकार, ललकार, एलकार. शेवटचा सामना कसा असावा तो असा असावा. जसं योगी सरने मगाशी उल्लेख केला की त्यांना हवी तशी बॅटिंगच मिळाली, का ते नेहमी शेवटच्या सामन्यामध्ये टॉस जिंकून बॅटिंगच घेतात. पूर्ण सीझनमध्ये ते बॅटिंगच घेतात टॉस जिंकल्यावरती. धावसंख्या इथे 61 61. येस दैवत सर. गोलंदाज आविष्कारचा चेंडू खाली राहणारा, त्याला ड्राईव्ह करायचा प्रयत्न. तिथे सुद्धा नशिबाची साथ मिळते. म्हणतात ना की न थकता न वागता न झुकता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हारत असतं, नांगी टाकत असतं. त्यांच्या झोलीमध्ये नशिबाची साथ मिळत असते. त्याचं कारण कठोर परिश्रम करतायत हे दोन्ही पण बॅट्समन. सॉलिड. एका बाजूला अंधी, दुसऱ्या बाजूला तुफान. जणू काय एखाद्या प्रयोगशालेमध्ये हा प्रयोग सुरू आहे. सल्फर आणि नायट्रोजन दोन्ही एकत्र आले की विस्फोट होतात. सल्फर आणि नायट्रोजन. सॉलिड. आणि नॉट आउट हा नायट्रोजन. 38 योगेश्वर पाटील मिस्टर नायट्रोजन.
3 बॉल बाकी आहेत, 12 धावांची गरज आहे. असंच आपण आता स्टॅटिस्टिक्स सांगूया. योगेश्वर साठी आणि हा योगेश्वर आहे, त्याची बॅट नाही, त्याचे फिरले काठी, आपट टाकतोय, उपट टाकतोय, फेकला षटकार. योगेश्वर ऑन 44. मला पावलाय रे. अरे ये योगेश्वर पाटिल नहीं है, ये बली है, ये खली है, ये बाहुबली है. ऐसी कोई नहीं गली है जहां पे योगेश्वर की बैट नहीं चली है. जबरदस्त बैटिंग, आहाकार माजोला है. सांगतो की आँख खुल के, मैदान अभी खाली पड़ा है, दम है तो विकेट गिरा के देखा, तेरे सामने क्रिकेट का खली खड़ा है. जबरदस्त खलीबली खलबली माजवली है. नॉन स्टॉपेबल अनस्टॉपेबल ऑन 44. धावसंख्या 68. फुल टॉस ड्राव केलाय, हा चेंडू थापला खाली, खाली ड्राव केला आणि तिथे 2 धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 46 आणि एकूण धावसंख्या 70. त्यामधल्या 46 योगेश्वर पाटीलच्या. चौकार षटकार मारला तर इतिहास घडेल योगेश पाटील. इकडे योगे पाटील, तिकडे योगेश्वर पाटील. क्या बात आहे, जबरदस्त इथं योगा आलाय बघा. शेवटचा भाव जर चौका मारला तर 50, षटकार मारला तर 52. ज्यांनी केलं त्या आधीच्या सामन्यामध्ये 52, त्याच्या आधी 56. क्या बात आहे, अगदी सॉलिड, म्हणजे की अगदी शब्दच कमी पडतायत. जणू का आता पुढचे शब्द योगी पाटील वापरतीलच. माझे संपले, ओ त्याचे नाही संपले, उद्ध्वस्त करून टाकले. योगेश पाटील इतिहास घडवलाय आणि ते बीमर चेक करण्यास सांगितले. 52 बॅट दाखव योगेश्वर, बॅट दाखव. 52 हा रावण ठरलाय.
पूर्णपणे एक वेगळा रंग भरला आणि त्याच अनुषंगाने मात्र योगेश्वर पाटीलनं सुद्धा मात्र या ठिकाणी धावांचा पाऊस पडला आणि अखेर माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी पहिल्यांदाच अशाप्रमाणे एखाद्या स्पर्धेमध्ये इनिंग पाहिलेला आहे की 3 इनिंग तो एखादा खेळाडू खेळला गेला आणि 3ही इनिंगमध्ये अर्धशतकी इनिंग त्याने झलकावली. जबरदस्त अनस्टॉपेबल आणि अजून तो नाबाद आहे. तो सांगतो की मला पुन्हा यायचं आहे, परंतु त्याला पुन्हा संधी मिळेल की नाही, कारण दुसऱ्या डावाचा खेळ अजून येणं बाकी आहे. तुमच्याकडे योगेश्वर पाटील आहे तर आमच्याकडे सुद्धा विनय पाटील आहे, हे सुद्धा विसरून चालणार नाही. हे क्रिकेटचा खेळ आहे. तोडीला मात्र दोन्ही संघ आपण पाहतो या मैदानामध्ये आपल्याला एकमेकांविरोधात संघर्ष करताना पाहायला मिळते. परंतु विनय पाटीलचा आज अप्रोच काय असणार आहे, त्याची स्ट्रॅटेजी काय असणार आहे आणि त्याची प्लॅनिंग काय असेल, जरूर येणारा 4 षटकामध्ये आपल्याला पीसी संघाचा खेळ, पीसी संघाचा डाव पाहायला मिळेल. विनय पाटील सोबतीला पाहू शकाल. साहिल पाटील पहा लगेचच सलामीवीर बॅटरमध्ये थोडेसे चेंजेस पाहतोय. प्रत्येक स्पर्धेमध्ये विजय पाटीलला पाहिला, परंतु आता मात्र साहिल पाटील त्याच्या सोबत आलाय आणि निखिल जाधव आपल्या षटकाला सुरुवात करतोय. हम भी किसी से कम नहीं, बारी बारी सबकी बारी, पहले थे तुम्हारी और अब ये हमारी. येतोय षटकार. ठेवी तो छाया लावी तो माया मनाला सगळ्यांच्या भावलंय रे. ठेवी तो छाया लावी तो माया मनाला सगळ्यांच्या भावलंय रे. सावरी देव माझा नवसाला पावलंय रे. पहा किती दूरवर चेंडू जाऊन मात्र लँडिंग झालाय आणि सर्वच खेळाडू मात्र जयरमान खांडवल बस संघाने मात्र त्या चेंडूला पाहतात की एक्झॅक्टली कुठं लँडिंग झालाय. ज्यावेळी या योगेश्वरनं बॅटिंग केली त्यावेळी मात्र जरूर सर्व खेळाडू त्यांनी मात्र मन जिंकली. परंतु या फटक्याने सुद्धा मात्र पाहिलं तर विनय पाटीलने खेळाडू रसिकांची मात्र मन जिंकलेले आहेत, ज्या अनुषंगाने मात्र परफेक्टली चेंडू मिळाल केला. मित्रांनो आजचा या स्पर्धेचा पहिला दिवस आहे, उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल आणि पहिला सामना असेल आरडी किरवली विपक्ष संजय स्पोर्ट्स सावत. वॉट अ मॅच. 9:15 वाजता आपण रिपोर्टिंग करा. 9 वाजता आपण उद्याच्या शेड्यूलला सुरुवात करू. दुसरा सामना जय अंबिका देवरुंगपाडा मनोज गोडे यांचा संघ पवनपुत्र पीसी संघाच्या विरोधात खेळणार आहे. तिसरा सामना नक्षत्र सुवतरपाडा सिनियर आणि त्या संघाच्या विरोधात खेळला आई गावदेवी स्पोर्ट यवई. पुढील चेंडू निखिल जाधव ओर द विकेटने मारा करतोय. पुन्हा फुलटॉस विनय पाटीलचे विकेट डोक्यात आणि लॉंग ऑन वरती पकडला झेल. हा झेल नाही तर शार्क मासा गळ्याला अडकलाय टीम जय हनुमान खांडवल संघाच्या आणि सेलिब्रेशन पहा बनताय मेरे दोस्त. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे. उद्या चौथ्या सामन्यामध्ये अनुष्पूर लोणार संघ फाईट करेल आई गावदेवी स्पोर्ट वालशी संघाच्या विरोधात आणि पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल रोशन स्पोर्ट मुटबॉल विपक्ष जय झोटिंग देवरुंग. असे एकूण उद्या 10 संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. आणि या सत्राचा आपण विचार केला चालू हंगामाचा तर एक्झॅक्टली 9 ते 10 वेळा जय हनुमान खांडवल संघ क्वालिफायरच्या मॅचेसमध्ये पराभूत झालाय, परंतु आज ही स्पर्धा त्यांच्यासाठी लाभदायक असेल का. हो चांगली चेंडूची हाताळणी. कुठल्या प्रमाणात साहिल पाटीलनं तिथे मात्र धाव करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण त्याला माहिती आहे की या धावेमध्ये धोका निर्माण झाला असता आणि त्याच अनुषंगाने त्यांनी मानवला थांबवलं की इट्स ओके कूल डाऊन. अजून आपल्याकडे भरपूर चेंडू शिल्लक आहेत. जरूर आपण या ठिकाणी या धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू, कारण प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही आणि यशाशिवाय तुम्ही उंच शिखर गाठू शकणार नाही. परंतु सध्या तरी षटकारानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करत असताना या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी पाहू शकाल निखिल जाधव. फटका चांगला पाहायला मिळतोय स्टँड अँड डिलिव्हर आणि चेंडू चला साईड स्क्रीनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. देवाला पाहू किरवली गावाला जाऊ माझ्या देवाला पाहू किरवली गावाला जाऊ सावरी देवाला पाहू किरवली गावाला जाऊ. क्या बात साहिल पारधी, तुमचं सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही सुद्धा शब्द जपला. कारण त्यांनी सांगितलं होतं की एक्झॅक्टली योगेश्वर पाटीलने जर अर्धशतकी जर इनिंग ठोकली तर आय थिंक कॉमेंट्री पॅनलसाठी जरूर पारितोषिक आता मात्र ते दिले जाणार आहे आणि त्यांनी जरूर ते पारितोषिक आमच्यासाठी पाठवलेलं आहे. धन्यवाद. असंच प्रेम तुमचं राहील याच आम्ही अपेक्षा तुमच्याकडे बाळगतो. परंतु या ठिकाणी या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा षटकार आपण पाहतो या ठिकाणी पीसी संघाच्या इनिंगमध्ये. निखिल जाधव पुन्हा एकदा. हो काय फटका. आय थिंक चेंडूची लेंथ होती, परंतु पाहू शकाल या चेंडूवरती क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न मानव मात्रेने केला. जर तुम्ही या चेंडूवरती सुद्धा पुन्हा 20 सेकंदमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला असता तर आय थिंक लॉंग ऑन लॉंग ऑफच्या आय थिंक दिशेनं हा चेंडू परफुले मिडल झाला असता. परंतु अगोदरच मात्र मानवनं निर्धार केला होता की आय थिंक स्क्वेअर लेकडे कुठला डिपमध्ये फिल्डर नाही आहे, तो गॅप मी शोधण्याचा प्रयत्न करेल. परंतु
चेंडू आलाय डॉट. ओ हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग झालाय मैदानाच्या पलीकडे. येतोय षटकार. आनंद झालाय भक्तांच्या हाकेला धावलाय र सपनानं आईलाय आनंद झालाय भक्ता. चला चेंडू गेला आपण चेंडू देऊया कारण आपल्याकडे आज वेळ कमी आहे आणि उद्याच्या शेड्यूलमध्ये थोडंसं करेक्शन आपण पाहत आहोत. जे अंबिका देवरुंपाडा संघ आय थिंक मनोज गोड्याचा संघ काही कारणास्तव या स्पर्धेमध्ये खेळणार नाहीये परंतु त्याच्या जागेवरती आई गावदेवी बापगाव संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. याची सर्व उद्याच्या संघाने नोंद घ्यावी. थोडंसं करेक्शन आपण करतोय परंतु या ठिकाणी षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर एक्झॅक्टली 1 गडी बाद 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज प्रवीण. एकूण लक्ष जर पाहिले तर 84 धावांचा पाठलाग मात्र या ठिकाणी करायचा आहे परंतु ज्या प्रमाणात सुरुवात हवी होती ती सुरुवात आय थिंक मिळाली. जरूर या महत्त्वाच्या सामन्यात विनय पाटील शून्यावरती बाद झाला. आय थिंक 7 धावसंख्येवरती बाद झाला. जास्त मोठी केली तो खेळू शकला नाही परंतु कुठेतरी साहिल पाटील आणि आता मात्र मानव म्हात्रेला मात्र या ठिकाणी आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारून खेळ मात्र या ठिकाणी सादर करावा लागेल. खेचून मारला ऑन साईडला. काहू कोणाकडे फिल्डर तैनात आहेत आणि तसे जर पाहिले तर मैदान अगदी उंच विभागामध्ये आहे उंच पातळीवरती आहे आणि त्याच मात्र वारे सुद्धा मात्र अगदी सोसाने वाहत आहेत आणि त्या वाऱ्याचा मात्र आज सर्वच संघाच्या फलंदाजाने मात्र योग्य तो वापर केला आणि अजूनही पहा किती ऑन साईडला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी वेगाने वारे वाहतात परंतु पहा या गोष्टी असुद्धा मात्र योगेश्वरने सुद्धा मात्र हवेच्या विरोधात काय जबरदस्त बॅटिंग केली पहिल्या इनिंगमध्ये. चेंडू पाहू शकाल अलॉंग द कार्पेट चेंडू चालला मिडवे केला डीपमध्ये प्रोटेक्शन आहे निखिल जाधवच्या रूपानं सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. सिंगल डबलने मात्र आज जे हनुमान खांडवल बस सकाळ जास्त काही नुकसान होणार नाहीये त्यासाठी मात्र फलंदाजांना मात्र या ठिकाणी हायलाइट क्रिकेट ज्या अनुषंगाने आपण एखाद्या युट्यूबवरती झालेल्या सामन्याची हायलाइट पाहतोय त्या अनुषंगाने मात्र या सामन्यासाठी या सामना जिंकण्यासाठी पीसेकरांना हायलाइट लाईव्हच्या स्वरूपात इथे मात्र खेळ आज सादर करावा लागेल. ताकद त्यांच्याकडे आहे परंतु त्या ताकदीनुसार तुम्हाला खेळ करावा लागेल. बैठक शॉट घुटना टेकवर सिक्सर देख फटका आलाय जबरदस्त. साहिल पाटीलच्या बॅटमधून 6 धावांचा षटकार. सावरी देव माझा नवसाला पावलाय रे सावरी देव माझा नवसाला पावलाय रे सावरी देव माझा. थँक्यू डीजे. चला मॅच बॉल आलेला आहे प्रवीण. मॅच बॉल आलेला आहे. जबरदस्त फटक्या पाहिला आपण पूर्णपणे स्लॉक स्वीप पूर्णपणे वजन गुडघ्यावरती ट्रान्सफर केलं साहिल पाटीलनं आणि मात्र चेंडूला पाठवलं अगदी मिडविकेटच्या प्लॉटमध्ये. म्हणजे तुम्ही किती जास्त षटकार मारू शकता त्या कॅल्क्युलेशननं आता मात्र तुम्हाला खेळ या ठिकाणी सादर करावा लागेल कारण लक्ष खूप मोठं आहे आणि अजून पाहिलं तर तुमच्यापासून खूप दूर आहे आणि पाहू शकाल संघाची धावसंख्या एकूण 25 धावा इथे 26 धावा आपण इथे या ठिकाणी एक्झॅक्टली पाहत आहोत. ओ पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँडिंग झालंय लॉंग ऑनच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा सिक्सर. किरवली गावाचा सावरी देवहा किरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी थाटात या षटकारांना मात्र पाहू शकाल या ठिकाणी एक्झॅक्टली 32 धावा आतापर्यंत धावफलक्यावरती लागल्या गेल्या. ओ खराब चेंडू होता. संधी होती साहिल पाटीलकडे आणि पाहू शकाल किती निराश आहे. डाबा स्टिकच्या बाजूने चेंडू चालला आणि पंचांचा वाईटचा इशारा इथे मात्र दर्शवला गेला. इस्त्राच्या स्वरूपात सिंगल धाव तिथे मात्र प्रवीणनं खर्च केली. अजूनही मात्र सामना संपला नाही. मॅच ऑन आहे. ज्या अनुषंगाने मात्र धाबा येणं गरजेचं आहे त्यापर्यंत आता धाबा येत आहेत पीसे संघासाठी कारण 33 धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या आणि फक्त एकच गडी आतापर्यंत गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाने गमावलेला आहे. पहा प्रेशर आहे दडपण आहे गोलंदाजावरती विसरून चालणार नाही कारण जो क्रिकेटच्या खेळामध्ये जो एखादा खेळाडू
दडपणाला जुगारेल, प्रेशरला जुगारेल, तोच खेळाडू त्या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करू शकतोय. परंतु या ठिकाणी प्रवीण तो प्रेशर घेतोय आणि पावसाळ्याचे जे सहकारी त्याला मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी त्याचा प्रोत्साहन वाढवतात. बॅक टू बॅक दुसरा स्क्वेअर चेंडू आणि संघाची धावसंख्या 34 वरती आता मात्र जाऊन पोहोचली गेली. 84 धावांचा पाठलाग करत असताना 50 धावांची अजूनही आवश्यकता. हा सामना जिंकायचा असेल तर, परंतु या ठिकाणी वारंवार स्क्वेअर चेंडू मात्र टाकले जात आहेत. म्हणजे सायंकाळी सत्रामध्ये पंचांचा वॉर्मअप होतोय असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. 3 लागोपाठचे एक्स्ट्रा चेंडू मात्र प्रवीणने त्या ठिकाणी हाताळले. पहिल्या षटकामध्ये एक्झॅक्टली गोलंदाज निखिलचा आपण विचार केला तर त्याने 18 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आतापर्यंत या षटकाचा विचार केला तर 4 लिगल चेंडू आले आणि त्या 4 लिगल चेंडूमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 17 धावा गोलंदाज प्रवीणने खर्च केलेल्या आहेत. ऑन साईडला खेचून मारला, हाफ ट्रॅकर चेंडू होता आणि त्याच्यावरती पूल केलाय. सक्सेसफुल, डिलाइटफुल, वंडरफुल, मासवीट षटकार. हुई थाटात वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात. षटकाराच्या साह्याने पाहू शकाल 41 धावा इथे मात्र लागल्या गेल्या आणि आय थिंक दोन्ही फलंदाजाच्या बाद आता मात्र आपल्याला या ठिकाणी वेगाने धावा येताना पाहायला मिळतात. साहिल पाटील सुद्धा मात्र या महत्त्वाच्या सामन्यामध्ये सिक्सरची हॅट्रिक पूर्ण केली. जबरदस्त मात्र या ठिकाणी खेळ आपण पाहतोय. जरूर या सामन्यामध्ये सर्व पिसेकरांना विनय पाटीलकडून मात्र अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षा पूर्ण करत असतात मात्र फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साहिल पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मानव मात्रे. येणाऱ्या बॅटरमध्ये अजून विजय पाटीलचं येणं बाकी आहे, पियुष पाटीलचं येणं बाकी आहे, मयूर पाटीलचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईनअप अजूनही खूपच खोलवर आहे. प्रवीण स्वीप, चेंडू गॅप मधून फ्लॅट अगदी तोलून मापून मारेला हा षटकार. बघतोय र भक्तांची सावरते मनात. दोन षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 47 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. म्हणजे पहिल्या नावाचा विचार आपण केला तर जय हनुमान खांडबाल बस संघाने जोडल्या होत्या 42, म्हणजे त्यापेक्षा 5 अधिक धावा जोडल्या. म्हणजे 12 चेंडूमध्ये आता विजयासाठी 37 धाबींची आवश्यकता. तिथे जोडल्या होत्या जय हनुमान खांडबाल बस संघाने 41 शेवटच्या 2 ओव्हरमध्ये, परंतु इथं मात्र जोडायचे आहे 37. काय सामना आपण पाहतोय. हाय स्कोरिंग, हाय व्होल्टेज ड्रामा आणि जबरदस्त मात्र सावरदेव चषकाचा आज पहिला दिवस आपण पाहिला. असं वाटतं की रन फेस्टिवल पाहिला आपण. जबरदस्त मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं नियोजन आणि आय थिंक मी तर म्हणतो की या गणेशजी बजागे यांच्याकडे मात्र फारच वेळ कमी होता, परंतु साई बजागे सोबत त्याचे होते. आणि पाहू शकाल जो शामियाना पाहतोय एका दिवसामध्ये उभारण्यात आला आणि त्यामध्ये जरूर मी अजय काकडेचं मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण त्यांनी कुठल्याही प्रमाणात गणेशजी बजागे साई शेठ बजागे यांना मात्र नाकारला नाही, नकार दिला नाही. त्यांनी आय थिंक जबाबदारी घेतलेली, जबाबदारी मात्र या ठिकाणी या मैदानात पूर्णपणे सजावट केलेली आहे. परंतु या ठिकाणी आज कोणता संघ टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. जय हनुमान खांडबल बकी गौतमी विहाना स्पोर्ट पिसे 12 चेंडूमध्ये 37 धाबांची गरज आहे. सामना आपण जर पाहिलं तर अजूनही डोलामान स्थितीमध्ये, परंतु जर या धाबांचा रन चेस जर झाला गेला तर ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही पहिली अशी मॅच असेल की एवढ्या मोठ्या धाबांचा पाठलाग करणारा संघ ठरू शकतो या गौतमी विहाना स्पोर्ट पिसे. योगेश्वर पाटील आता मात्र स्वतः आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारतोय, कारण त्याला माहिती की आता मात्र संघ आपला थोडासा संकटामध्ये सापडलाय आणि त्या संकटातून जर बाहेर काढायचं असेल तर मात्र जरूर मला आता स्वतः आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल. पहिला चेंडू खेचून मारला, मिस्टाबिंग फटका आहे, मिडविकेटला निखिल जाधव, व्हॉट अ कॅच, परंतु ड्रॉप. शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटला की हा झेल सोडलाय की सामना सोडलाय. येणारा क्षण, येणारी वेळ जरूर सांगून जाईल खांडवल संघाला. परंतु या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती आय थिंक योगेश्वरनं एक्झॅक्टली विकेट टेकर लेंथ हाताळली होती, परंतु आउट फील्डमध्ये मात्र फिल्डिंगची साथ मिळाली नाहीये आणि पावसाळ्यात फलंदाजाने तब्बल 2 धावा तिथे मात्र कंप्लीट केल्या आणि साहिल पाटीलला मात्र त्या ठिकाणी पहिला जीवनदान. हो, ही लाईन खूपच छान आहे, परंतु थोडीशी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. उजवा स्टिकचा चेंडू मात्र बाहेरून चाललाय. म्हणजे पूर्णपणे प्लॅन आहे योगेश्वर पाटीलचा की ऑफस्टिक टू ऑफस्टिक चेंडूची मात्र हाताळणी करायची.
कारण जर आपण लेग स्टंपवरती जर चेंडू हाताळणी केली तर ऑनसाईडला मात्र वेगाने वारे वाहतात आणि त्याचा मात्र फलंदाज फायदा घेऊ शकतोय आणि त्याच अनुषंगाने मात्र थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा तो प्रयत्न करतोय, परंतु एक्स्ट्रा चेंडू मात्र तिथे हाताळला गेला. पहा ही लेन सुद्धा, परंतु हा चेंडू पाहिला थोडासा इन स्विंगर पाहिला, चेंडू पडल्यामध्ये झपकन आतमध्ये वळला. डॉट चेंडू, जेवढे डॉट चेंडू तुम्ही टाकणार तेवढा प्रेशर फलंदाजावरती वाटणारा पाहायला मिळू शकेल, परंतु हा षटक सांगून जाईल की या सामन्यामध्ये वर्चस्व कोणत्या संघाचं आहे. पॅनल्टी मध षटक सध्या आपण पाहतोय आणि मानव मात्र एक्झॅक्टली साहिलला कानमंत्र देतोय. परंतु मी नेहमीच सांगतोय, अक्कल किसकी भी हो, दिमाग खुद का होना चाहिए. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव, त्याच्यानंतर स्वेअर चेंडू आणि हा डॉट चेंडू. येस, ओके. हो, पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी हो खराब क्षेत्ररक्षण, खराब चेंडूची हाताळणी, पंचांचा वाईटचा इशारा आणि चेंडू लॉंग स्टॉपच्या पलीकडे. बायच्या स्वरूपात 5 धावा. आणि या 5 धावेच्या अनुषंगाने संघाची धावसंख्या पाहू शकाल या ठिकाणी 54 धावा झालेल्या आहेत. म्हणजे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी 30 धाब्यांची गरज आहे. फुल अँड फायनल 10 चेंडू 30 ची गरज, परंतु हा मोमेंटम असेल का स्पेसिस संघाच्या बाजूने शिफ्ट होणारा, की हा चेंडू योगेश्वर पाटीलचा जरूर मात्र या ठिकाणी आपल्या संघाला बीमार करणारा असेल का, येणारे क्षण जरूर सांगून जाईल. जरूर मात्र या ठिकाणी वाईट चेंडू वापरतो शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरनं तिथे मात्र खूप मोठी चुकी केली, त्याला चेंडू थांबवण्यामध्ये अपयश आला आणि मात्र महत्वाच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी नशिबाच्या 4 धावा अजूनही मात्र त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. जबरदस्त मॅच, फुलटॉस आणि त्याला मात्र डिपॉझिट केलाय मिड विकेटच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा हा फटका साहिल पाटीलच्या बॅटमधून आलाय हा षटकार, परंतु ऑफिशियल पंचांनी मात्र या ठिकाणी बीमर नो बॉल चेक करण्यासाठी टीव्ही पंचांनी आता मात्र मागणी केलेली आहे. पूर्णपणे रंग बदलला गेला, या सामन्याचे पूर्णपणे चित्र बदलले गेले. यालाच म्हणतात क्रिकेट, रंग बदलणारा क्रिकेटचा खेळ. जर तुम्ही एक छोटी चूक केली, प्रतिस्पर्धी संघाला जर मॅच मध्ये येण्यासाठी तुम्ही जर दरवाजा जर खुला ठेवला तर जरूर प्रतिस्पर्धी संघ त्या दरवाजातून मात्र त्या सामन्यामध्ये आतमध्ये एंट्री करू शकतील आणि ती एंट्री सध्या आपण पाहतोय पिसेकरांची आपल्याला पाहायला मिळते.
9 चेंडूमध्ये आता विजयासाठी 21 ची गरज. हे 3 चेंडू फार निर्णायक आहेत, परंतु साहिल पाटील सांगतोय अभी तो झाकी है पिक्चर बाकी है मेरे दोस्त, ये आ गया सिक्सर. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी. रन्स फेस्टिवल, सिक्सर फेस्टिवल, परंतु 3 दिवसामध्ये किती चेंडूंची या संख्या इथे मात्र पुरवली जाईल याकडे सुद्धा आता गणेश बजागे आपल्याला तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. जे पुरस्कर्ते आहेत त्यांना तुम्हाला आता एक्स्ट्रा चेंडू सांगावे लागतील. या अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे दूरवर जाऊन लँडिंग होतोय आणि या षटकारानं पूर्णपणे चित्र बदललं गेलं. 8 मध्ये आता विजयासाठी 15 धाब्यांची गरज. म्हणजे एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली 70 धाबा वरती लागल्या गेल्या. कुणाला विश्वास नसेल की एकाच मॅच मध्ये 160 पेक्षा धावा इथे होतील, पण होऊ शकतात. प्रयत्न सुरू आहेत. काय जबरदस्त सामना पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये 83 धाबा जोडल्या होत्या टीम जे हनुमान खांडबल संघाने आणि त्याचा पाठलाग करत असताना 84चा पाठलाग सध्या सुरू आहे. गाव तुम्ही विहानस पर पिछे संघाच्या वतीनं ऑनसला खेचून मारला. परफेक्ट एलिव्हेशन नाहीये. चत्रच्या चेंडूवरती वेगाने झेपावतोय निखिल जाधव. चांगली फिल्डिंग आणि एका धाबीवरती मात्र त्या ठिकाणी समाधानी राहिल्या साहिल पाटील. कारण समाधान तुम्ही असाल तर जीवन तुमचा सुखदायक असेल आणि जास्त जीवनामध्ये तुम्ही धावपल केली तर मात्र तुम्हाला संकटांना सामोरं जावं लागेल. परंतु या ठिकाणी पहा कुठल्या प्रमाणे रिक्स घेतली नाहीये. 70 धाबा धावपलक्यावरती लागल्या गेल्या. 7 चेंडू शिल्लक आणि 7 मध्ये 14 धाब्यांची गरज. 200चा स्ट्राईक रेटनं आता मात्र या ठिकाणी धाबा जोडायच्या आहेत टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसे संघाला. सायंकाळचं सत्र आहे. पावशील क्रीडा रसिकांची आता मात्र भरपूर गर्दी आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ऑनलाईनच्या माध्यमातून अनेक क्रीडा रसिक ही स्पर्धा एन्जॉय करतायत. सर्वांचं हार्दिक स्वागत. मॅचची टॉप आहे. चेंडू मात्र हवेत चाललाय. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर तैनात. सिंगल धाव कंप्लीट. रनआउटची संधी आहे, परंतु 2 धाबा मात्र त्या ठिकाणी पूर्ण यासाठी झाल्या कारण शेवटच्या ओव्हरमध्ये साहिल पाटीलला स्ट्राईक हवी होती. हे प्लॅन असतात, हे गेम प्लॅनिंग असतात, या रणनीती असतात आणि त्याच अनुषंगाने मात्र हा क्रिकेटचा खेळ ताकदीचा नाही तर युक्तीचा आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती योगेश्वरने धाबा खर्च केल्या 2. म्हणजे एक्झॅक्टली योगेश्वरचा षटक आपण जर स्पेल पाहिला तर त्याने बॅटिंगमध्ये जरूर जोडल्या होत्या 58 धाबा, परंतु त्यांनी षटकाच्या एका स्पेलमध्ये पंचवीस खर्च केल्या. आणि आपण जर 3 षटकाचा विश्लेषण केलं तर आय थिंक पहिल्या षटकामध्ये निखिल जाधवनं 18 खर्च केला, दुसऱ्या षटकामध्ये प्रवीणनं 29 खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये योगेश्वर पाटीलनं 25 खर्च केल्या. आणि त्यानंतर राकेश आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी 6 मध्ये 12 धाबांचा संरक्षण इथे मात्र करेल का. आणि इथे मात्र इथे सुद्धा मात्र खांडवल संघाने स्ट्रॅटेजी चेंज केली. कारण आपण नेहमीच पाहतो की राकेश एक्झॅक्टली दुहेरी किंवा तिहेरी षटक हाताळत असतो, परंतु या ठिकाणी 4थ्या ओव्हरमध्ये त्याला मात्र त्या ठिकाणी बोलवलं गेलं आणि पाहू शकाल या ठिकाणी 12 धाबाचा तो संरक्षण मात्र इथे करेल का. चला आपण स्पीडअप करूया. जास्त वेळ आपण घेऊ नका. जो तुम्ही मोमेंटम प्राप्त केला, जी रिदम तुम्ही प्राप्त केली आहे ती मात्र गमवू नका. खेळ तुम्ही कंटिन्यू सुरू ठेवा. 6 चेंडू शिल्लक आणि 12 धावीची गरज आणि साहिल पाटील एक्झॅक्टली 41 धावसंख्येवरती खेळतोय. नाबाद आहे. ओ या ठिकाणी मात्र पाहू शकाल ट्रिपल उद्ध्वस्त, डावी एसटी उद्ध्वस्त आणि ज्या विकेटची गरज होती ती विकेट अखेर प्राप्त करून दिली गोलंदाज राकेशनं. किरवली गावाचा सावरी देवहा, किरवली गावाचा सावरी देवहा उभा राहुनी थाटात, उभा राहुनी थाटात. काय चेंडूची लेंथ होती आणि पाहू शकाल या ठिकाणी आज गावदेवी स्पोर्ट विहाना स्पोर्ट पिसे संघासाठी एक पारितोषिक आलेलं आहे. जर आजच्या दिवसापासून जर पिसे संघाने क्वालिफाय केला तर प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला सिद्धू हॉटेलवरती सर्वांना मेजवानी दिली जाणार आहे. परंतु अजूनही सामना संपला नाहीये. 5 चेंडू शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये 12 धाबांची गरज, परंतु साहिल पाटीलचा काटा मात्र या ठिकाणी दूर केला. आणि त्याच वेळेला मात्र नवीन फलंदाज विजय
पाटील आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला म्हणतो. आय थिंक नॉट संदीप पाटील, जे आमने पाडेगावचे प्रसिद्ध उद्योजक संदीपजी जाधव आहेत त्यांच्या वतीनं हा पारितोषिक आहे. ज्यांच्या वतीनं आय थिंक विनय पाटील जी एसएचे बॅट पुरस्कृत केलेले आहेत त्यांच्या वतीनं हे पारितोषिक आहे. आणि जरूर आपण विनय पाटील सुद्धा 2,000 रुपयाचं कॅश प्राइज आपण या ठिकाणी सिक्सर अटॅचसाठी त्यांच्या वतीने दिलेलं आहे. विजय पाटील 5 चेंडू 12ची गरज. काय सस्पेन्स या 5 चेंडूचा असेल. 5 चेंडूमध्ये 12 धाबा जोडल्या जातील का की राकेश इथे मात्र एखादा चांगला स्पेल हात आलेल. फुलटॉस होता, खराब चेंडू होता, परंतु चेंडू चाललाय मिड विकेटच्या पलीकडे. 6 धाबांसाठी येतोय षटकार. वाट बघतोय र भक्तांची सावरते मनात वाट बघतोय एक्झॅक्टली कॅरेसवर आपण जर पाहिले तर 4 षटकामध्ये मी म्हणू शकतो की एखादा दुसरा गोलंदाज चूक करू शकतोय, परंतु प्रत्येक गोलंदाज तीच चूक करेल हे सुद्धा मात्र क्रिकेटमध्ये आपण चांगलं म्हणू शकणार नाहीये. खराब लेंथवरती मारा केला आणि त्याचमुळे मात्र फलंदाजाने मात्र त्याचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू चाललाय मागे आणि त्याच अनुषंगाने सामना सुद्धा आता मात्र चाललाय मागे खांडवल संघाच्या दृष्टिकोनातून. कारण इथं चौकार आणि आता विजयासाठी 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 2 धाबींची आवश्यकता. 84 धाबांचा पाठलाग करत असताना 82 धाबा आतापर्यंत जोडल्या गेल्या. म्हणजे या 83 आणि 82 165 धाबा आतापर्यंत या दोन्ही या संघाच्या माध्यमातून एकाच सामन्यामध्ये जोडल्या गेल्या. आणि 4 षटकांच्या सामन्यामध्ये जर अशा प्रमाणे धाबा होत असतील तर आपण टेनिस क्रिकेटमध्ये 4 ओव्हरमध्ये किती धावसंख्या सेफ्टी म्हणू शकतोय. आणि त्याचमुळे म्हटलं जातोय की कुठलीही धावसंख्या सेफ्टी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. परंतु अजूनही 2 धाबा इथे जोडायचे आहेत. टीम गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाला सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू शिल्लक आहेत. हो, डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न करणं विजयला माहीत आहे त्या ठिकाणी आता मोठ्या फटक्याची गरज नाही तर सिंगलची आवश्यकता आहे आणि त्यांनी सिंगल प्राप्त केले. परंतु पंचांचा लेग बायचा इशारा. स्कोर आर लेवल. विजयासाठी 2 चेंडू शिल्लक आणि 2 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एका धाबेची आवश्यकता. जबरदस्त सामना, सर्व क्रीडा रसिकांची मन जिंकणारा सामना. परंतु जरूर मी पीसी संघाचं कौतुक या अनुषंगाने करेन कारण पहिल्या इनिंग मध्ये कारण तुम्ही किती धावांचा डोंगर उभा करू शकता, परंतु त्या डोंगराचा आव्हान पेलत असताना कुठलाही प्रेशर न घेताना मात्र यशस्वी हा रन चेस आपण म्हणू शकतो अजून झाला नाहीये. परंतु जास्तच मात्र जास्त आपण जर पाहिलं तर वर्चस्व आपण या ठिकाणी म्हणू शकतो पीसी संघाचं. कारण 2 चेंडू एका धावेची गरज आणि आज कीर्तिमान रचला गेला. बॅक टू बॅक 3 अर्धशतकी इनिंग सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला आपल्याला योगेश्वर पाटीलच्या माध्यमातून. हो, आणि इव्हिनिंग शॉट मानव मात्रेच्या बॅट मधून आणि यशस्वी 84 धावांचा पाठलाग केला गेला आणि आजच्या दिवसावरती नाव कोरलाय विजय शेठ पाटील यांचा संघ आर्थिक गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी. म्हणजे आपण म्हणू शकतो की जय हनुमान खांडवल बस संघाच्या नशिबामध्ये आय थिंक ट्रॉफी नसावी या चालू सीझन मध्ये. कारण आय थिंक या चालू सीझन मध्ये किमान 10 ते 11 वेळा हे संघ क्वार्टर फायनलच्या लढतीपर्यंत पोहोचले, परंतु एकही क्वालिफायरच्या मॅचेस मध्ये त्यांनी विजय संपादित केला नाही. आणि आज असं वाटलं की 99% आज संघ आज क्वालिफाय होईल, परंतु त्यांच्या नशिबाची साथ त्यांना मिळाली नाहीये आणि त्यांच्या जखमेवरती आज मीठ सोडलं गेलं. आणि 84 धाबांचा पाठलाग करत असताना या ठिकाणी पीसी संघाने आजच्या दिवसामध्ये बाजी मारली. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने 84 धाबांचा पाठलाग करत असताना वैयक्तिक 41 धाबांची तुफानीगिरी साकारली. आणि तो खेळाडू आहे गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचा मिस्टर साहिल पाटील. तत्पुरते आपण एक सन्मान करूया ज्याने या स्पर्धेमध्ये आज रंग भरला, आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केलं. आणि उद्या जरूर ते डीडी मैदानावरती असणार आहेत. मनोज कारवे सरांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून हा सत्कार सन्मानित मात्र आपण संपन्न करणार आहोत. मी गणेशजी बजागे यांना विनंती करतो की आपला शुभ असते आपण आमचे सहकारी समालोचक आमचे गुरुवर्य लेजंड मनोज कारवे सरांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. धन्यवाद कारवे सर, आपण आमच्या विनंतीस मान देऊन कुठल्याही नकार न देता असताना होकार दिला आणि या स्पर्धेमध्ये चांगला रंग भरला.
आणि जरूर आपण गणेशजी बजागे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांना आपण सन्मानित करतोय आणि त्यांनी सांगितलं मगाशी की मी पुन्हा येईन परंतु पुढल्या वर्षी येईन. सन्माननीय गणेशजी बजागे आपण पुढे यायचं आहे, कार्यक्रम आपण तिथे थांबायचं आहे आणि सन्माननीय सुरेशजी दिगाडकर या आपण पुढे आपल्या शुभ हस्ते प्रत्येकी एक एक पारितोषिक आपण साहिल पाटीलला वितरित करा. साहिल पाटील सुद्धा विश्वास नाही की माझ्याकडून एवढी चांगली खेळी आज मी माझ्या गावासाठी माझ्या संघासाठी खेळेल, परंतु त्यांनी आज करून दाखवलं. कारण तुमच्याकडे जिद्द असेल, ताकद असेल, चिकाटी असेल, गुणवत्ता असेल तर दैवत वेलेकर किती दाबाचा पाठलाग क्रिकेटमध्ये होऊ शकतोय आणि त्याची आपण सर्व आज गवाह आहोत. वेल प्लेड साहिल अँड बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅच. आणि या स्पर्धेमध्ये पहिला संघ ठरलाय टॉप 3 मध्ये प्रवेश करणारा संघ गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी. आणि आज पहा MB लाईव्हच्या माध्यमातून लगभग 10,000 पेक्षा अधिक प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे. क्या बात आहे. सर्वांचा